पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। अक्का काय म्हणाली? ती बोलत होती पण तेवढ्यात तू आलीस। मग येणार आहे का आता? तू बोलू कुठे दिलंस? माझं काही खरं नाही आता, माझ्या पापाचा घडा भरलाय वाटतं। नंदे, अक्का जर इथे आली ना तर तुझी वरात काढे। तू तिला सांग ना नको येऊस म्हणून। अगं असं कसं सांगणार? अगं काहीतरी थाप मार। बरं ती इथे आली नाही आणि तिने दादांना फोन केला मग? अरे देवा। नंदे, हा नाद सोड आता। कसला? पुनर्वसूशी तुझं लग्न अवघड आहे। मला जे मिळालं नाही ते मी तिलाही मिळू देणार नाही। अगं नको पडूस यात। माझं प्रेम नाही, निदान माझं सूड तरी पूर्ण होऊ देत। कुणाला फोन लावतीयस? अगं हॅलो, तुम्ही फोन करणार होतात मला। सॉरी, मी तुम्हाला जे बोलतेय त्याचं गांभीर्य कळत नाहीये का? माझा वेळ जात नाही म्हणून तुम्हाला फोन करतेय मी, असं वाटतंय का? मी तुमच्या फोनची केव्हापासून वाट पाहतीये आणि बघा, मी जरी तुम्हाला फोन केला असेल तरी फायदा तुमचा आहे हे कळत नाहीये का तुम्हाला? एक साधा उलटा फोन करता येत नाही तुम्हाला? माझ्या बाबांना फोन करून असं कोणी सांगितलं असतं ना तर ते स्वर्ग लोकातून धावत आले असते। असे कसे बाप आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या मुलीची पर्वा नाहीये का? मला माझ्या मुलीची जेवढी पर्वा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास आहे माझा तिच्यावर। विद्या, भ्रमात आहात तुम्ही। तुमचं वय काय हो नंदिनी? नंदिनी? कोण नंदिनी? तुमचं जेवढं वय नसेल ना त्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला पत्रकारितेचा। नुसत्या बोलण्यावरून माणूस ओळखतो मी। मग तुम्ही तिकडे तुमच्या लेखांचे झेंडे फडकवताना तुम्हाला तुमची मुलगी इकडे वैदिक पद्धतीने लग्न करते हे माहितीये का तुम्हाला? एक मिनिट, बाकीच्यांना शिकवताना मग स्वतःच्या मुलीचं हे वैदिक पद्धतीचं लग्न थांबवून दाखवा, मग मानलं तुम्हाला। हॅलो हॅलो, वासू, दादांशी बोललो पाहिजे ना? पण त्यांना आवडणार नाही याची कल्पना आहे मला। मग आता बघूया। वासू, ऑलरेडी त्यांना एवढे धक्के बसलेत ना की अजून एक धक्का द्यायला माझं मन धजावत नाही। 3 माझी नोकरी, तुझं शिक्षण आणि मी मठाधिपती होणार नसल्याचा निर्णय। विसरलेच। टेन्शन आलंय तुला? उर्मी, मला अजून वाद व्हायला नकोय। हे बघ, आता हे मुद्दे असे आहेत ना की वाद झाल्याशिवाय पुढे सरकणारच नाही प्रकरण। उर्मी, आपण आहे ना आपल्या म्हणण्यावर ठाम राहूयात आता। हो, पण प्रेमाने आणि त्यांचं मन दुखावलं जाणार नाही या सगळ्याची काळजी घेत बोलूया आपण। आपण नको, मी एकटाच बोलेन। एकटा? यावेळी तोफेच्या तोंडी मी एकटाच जाईन। वासू नको। अरे उर्मी, माझ्यासाठीच तो ब्रेक थ्रू असणार आहे। यावेळी मी शांतपणे आणि तू जसं समजुतीनं बोलतेस तसं बोलायचं ठरवलंय। वासू, तुझा स्वभाव नाहीये तसा। स्वभाव बदलता येतो। अवघड आहे। मुरड तरी घालता येते ना? हो, हे शक्य आहे। तेच मला दादांशी बोलताना बघायचं। त्यांना न दुखावता, त्यांच्या विरुद्ध काही मी करतोय असं वाटू न देता माझं म्हणणं त्यांच्यासमोर मला स्पष्टपणे मांडायचं। मला खात्री आहे वासू, तू जे ठरवलंयस ते तू करू शकशील। आलोच मी। ती पत्रिका बघायच्या आधी ना तुझा स्वभाव बघायला हवा होता मी। बरं झालं असतं, त्या निमित्ताने मला सुद्धा तुमचा स्वभाव कळला असता। अरे माझं नशीब फुटकं म्हणून माझ्याशी गाठ बांधली गेली तुझी। मला कळतच नव्हतं मी त्या घरात का राहते।
मी असले काय नसले काय कोणाला काही फरकच पडत नव्हता. एक दिवस तर सगळ्यांसमोर मला 2 कानाखाली मारले. दादा, माईची तब्येत बरी नव्हती आणि तिला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही नाईलाजाने आम्हाला स्वीकारलं. तसं आम्हीही तुमच्या आग्रहापुढे मान तुकवली. मला कळलं नाही. आम्हाला हे वैदिक पद्धतीचं लग्न नको होतं. कुठल्याही विधी आणि कर्मकांडाशिवाय आम्ही एकत्र राहू शकतो, कारण आम्ही गुणदोषांसकट स्वीकारले एकमेकांना. म्हणून मी जन्मवेळ बदलून भाऊला दिली. यात त्याचा काहीही दोष नाहीये. दादा, अण्णांचा फोन आहे. आदितीचे सासरे ते गावात आलेत म्हणे. बोला. हरिओम. कोणी केला होता दूरध्वनी? पुनर्वसून धमकी दिली? नाही पांडुरंगराव, आमचे चिरंजीव तुमच्या मुलाशी जरबेनं बोलले तर लागलं तुम्हाला, पण आमच्या मुलीशी तुमचे चिरंजीव जे काय वागले त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती पांडुरंगराव. अहो, मोठ्या विश्वासानं आमची लेक तुमच्या घरी दिली होती आम्ही. पण ही काय पद्धत आहे सुनेशी वागण्याची? नाही 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 पांडुरंगराव, तुम्ही क्षमा याचना तर करूच नका. अहो, परक्याची असली तरी लेक असते ती घरची, विसरलात तुम्ही? वर तुमचे चिरंजीव आम्हाला दूरध्वनीवरून घटस्फोट मागतात. ही कुठली वागण्याची पद्धत झाली? पुरे 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 पुरे. हे बघा पांडुरंगराव, आता तुम्ही दूरध्वनीवर बोलणं इथेच थांबवा. आपण जे काय बोलायचंय ते प्रत्यक्ष बोलू. हरिओम. दादा, निघूयात. बहिणी, काय हो, चहा करून देऊ का तुम्हाला थोडासा? नाही अजिबात नको. मला ना अगं अजून मळमळत आहे. तो पित्ताचा त्रास आहेच का तुम्हाला? एवढा त्रास झाला नव्हता ग कधी मला. मग बहिणी, तुम्ही थोडासा मोरावळा खाता का? हा ग, सकाळपासून तेच चाललंय. छातीत ना असं जळजळतंय, खूप उलटीसारखं होतंय, पण होतच नाही अगं उलटी. बहिणी, बास झाला आता. आज आपण डॉक्टरांकडे जातोच आहोत. माझी पाप आहेत ग, दुसरं काय. अहो, काहीतरीच काय, असं काही नसतो. नसतं कसं ग? तुझा काय कमी दुस्वास केला का मी? बहिणी, तुम्ही आता ते सगळं आठवत बसू नका प्लीज. सोडून द्या ना. वंसना सुद्धा त्यांच्या हक्काच्या घरातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मी. म्हणजे उर्मी, मला ना त्या ह्या घरात नको होत्या, म्हणून मी त्यांना सतत टोमणे मारले. नाही नाही ते बोलले, जेणेकरून ते ह्या घरातनं निघून जाते. बहिणी, तुम्ही असं करायला नको होतं. तेच तर म्हणते ना, त्याचीच तर शिक्षा देतोय देव मला, दुसरं काय. एक सांगू, जीजींशी बोला तुम्ही. कुठल्या तोंडाने बोलू सांग मला. प्रामाणिकपणे सांगितलं ना तर बघा सगळं ठीक होईल. खरंच. उगाच रागराग करत होते का मी बिचाऱ्यांचा. त्या आधीच एवढ्या त्रासात होते आणि मी किती वाईट आहे ना ग हे सगळं. तुम्हाला खरंच असं वाटतंय ना की तुम्ही असं वागायला नको होतं? मला तर आता माझीच लाज वाटते. मग एक काम करा, हा जरा असा मोरावळा खा आणि जीजींची माफी मागा, ते माफ करतील तुम्हाला. बहिणी, नाही नाही भाऊ, हे करायची काहीही गरज नाहीये. बहिणी, मी आलंच. त्यांना आपल्या घरी यायला काय प्रॉब्लेम आहे? पण ते तुला घाबरलेत. त्यांनी मला घाबरावं असं तर मी अजून काही केलंही नाहीये. तू म्हणे दूरध्वनीवरून धमकी दिलीस त्यांना. धमक्या? प्लीज भाऊ, तू उर्मीला विचार, ती माझ्या बरोबरच होती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही उद्याच्या उद्या माझ्या घरी या. आता तुझ्या शब्दाचा मान ठेवून ते आलेत ना इकडे आपल्या गावात. पण आपण कशाला त्यांच्या नातेवाईकांकडे जायचं? हे बघ वसं, तू आता उगाच वाद घालत बसू नकोस. दादा तयार झालेत, तू का नाही म्हणतोयस? दादा, तुम्हाला पटतंय का हे? काय? आपण त्यांच्या नातेवाईकांकडे कशाला जायचं?
कारण सोक्षमोक्ष आपल्याला लावायचं आहे. अहो पण त्यांना बोलूयात ना आपल्याकडे. त्यांना आपल्याकडे येण्याची लाज वाटते. दादा पण घोंगडं भिजत ठेवण्याची गरज नाही. त्यांचं काय म्हणणं आहे ते कळेल ना आपल्याला. फोनवर त्याने सांगितलेलंच आहे ना, डिवोर्स हवा आहे त्याला. दूरध्वनीवर बोलणं आणि प्रत्यक्ष बोलणं यात फरक पडतो पुनर्वसू. अहो दादा पण मुद्दा तर तोच आहे ना. आपल्याला अगत्य नाही असं नको वाटायला त्यांना. हो त्यांचं कसलं अगत्य. जीजीचा छळ केलाय त्यांनी, हात उगारलाय तिच्यावर. त्या लोकांची कशाला पर्वा करायची आपण. त्यांना जाब तर विचारू शकतो ना आपण. मला वाटतं पुनर्वसू तू येऊ नकोस. का. तुला राग आवरता येत नाही. खरंय, आपण आपला सभ्यपणा सोडून वागलो होतो. त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय राहिला. पण त्यांना त्यांच्या वागण्याची लाज वाटली पाहिजे ना. ती आपल्या सुसंस्कृत वागण्याने वाटू दे, चिडल्यामुळे नाही. अदिती, दादा मी पण येते. आदिती, काय गरज आहे ग. मला आहे. मला वाटतं येऊ दे तिला. हा कारण मनस्ताप होईल तुम्हाला. तो तिला आधीच झालाय दादा. अरे पण वासू, प्रश्न तिच्या आयुष्याचा आहे. भाऊ येऊ दे तिला. पण या घरच्या मुली. ते राहू दे रामचंद्र, त्या म्हणतायत तर येऊ दे त्यांना. जे काय व्हायचंय ते त्यांच्या उपस्थितीत होऊ दे. चला. अहो चिडू नका प्लीज. उर्मी थँक्यू. कशासाठी. सगळ्यासाठीच. काय ग, काय झालं ग मग. चेहरा का असा झालाय तुझा. माही काय नाही हो, थोडं मळमळत आहे इतकंच. नेहमीच होतो बाई तुला पित्ताचा त्रास. काही नाही, फक्त आता चहा सोडायचा की झालं. नुसतं म्हणतेस. थंड दूध देऊ का, छान बरं वाटेल. अहो माही नको, आत्ताच उर्मीने मोरावळा दिलाय तो खाल्लाय. बहिणी तुम्ही आज जाऊन जरा पडता का. आम्ही करतो ना सगळं. हा अगं नको ग. अगं खरंच जा तू, आराम कर जरा. माई खरंच जाऊ का. हो तेच तर सांगतोय आम्ही. उर्मी मी आलेच हा थोड्या वेळात. काही गरज नाही. माई मला खरं तर ना वंसनशी बोलायचं होतं. ती गेली. कुठे. यांच्या बरोबर. वंस दादांबरोबर पाहुण्यांकडे गेले. हो. दादा काही म्हणाले नाहीत का. चल म्हणाले. अरे देवा. यांच्या मनाला फार लागलंय ग जे काही झालंय ते. साहजिकच आहे. माई नंदिनी मानलेली मुलगी आहे. तिचं ठरलेलं लग्न मोडलं तर दादांना किती लागलं होतं. आणि ही तर सख्खी मुलगी आहे. दादांना खरंच खूप त्रास झाला असणार. मी आलेच हो. माई माई काय होऊन बसलं बघ ग पोरीच्या आयुष्याचं. माई आता ती लोक गेली आहेत ना बोलायला. सगळं ठीक होईल. काय ठीक होणार ग. तिचा मोडलेला संसार तर काही आता जोडला जाणार नाही ना. आम्हाला आपली बोच लागून राहणार आयुष्यभर मनाला. पोरीच्या आयुष्याचं नुकसान झालं आपल्या हातून. माई अहो तुम्हाला तरी माहिती होतं का हे सगळं. असं नका ना बोलू. पत्रिकेबरोबर बाकीची पण माहिती काढायला हवी होती ना आम्ही. सगळ्या गावाला माहिती होते त्याचे धंदे. हे बघा आता जे झालंय त्याबद्दल बोलून ते बदलणार आहे का. बरं झालं. असंच पाहिजे त्या जीजीला. माईंच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं नंदी. घ्या म्हणा अजून त्या उर्मीची बाजू. मला तर फार वाईट वाटलं बाई त्यांच्याकडे बघून. देवानं चांगलं डोकं फुरून ठेवलं. टाकलीच म्हणे गो त्याने तिला. टाकणार नाही तर काय करणार. जीजी आहेच तशी.
फालतूचा तोरा. आणि एवढं लग्न बिग्न झाल्यानंतर नवरा टाकतो म्हणजे दोष हिच्यातच असणार ना काहीतरी. नाहीतर काय, आता बसली असेल रडत. मला तर वाटतं हे माझ्याशी असं वागले ना म्हणून देव अख्ख्या घरादाराला शिक्षा देतोय. असंच पाहिजे. पण दादांना पण फार वाईट वाटलंय. आत्या, न्याय आहे देवाच्या दारी. आता नांदायचं नाही म्हणते जीजी. म्हणजे आता मरायला इथेच राहणार की काय? आता तरी तसंच दिसतंय. आता तर काय, तिला निमित्तच मिळालं ना घर तुटल्याचं. नाही तर काय, सगळ्यांकडून रडून सहानुभूती मिळवते आता बया. आत्या, तिला काय दुःख बिख्ख झालं नाही. हा नंदिनी, अगं काय बोलताय तुम्ही? ज्या घरात राहताय त्याच घराचे वासे मोजायला निघालेत होय? काहीच कसं वाटत नाही ग तुमच्या जीवाला? ह्या घराने तुम्हाला आसरा दिलाय ना, आणि त्याच्यावरच उलटताय. आम्ही फक्त जिजींबद्दल बोलत होतो. काय हक्क आहे का तुला वंसनबद्दल बोलायचा? एवढं दुःख करण्यासारखं काही झालं नाहीये असं मला वाटतं. का? तुझं न झालेलं लग्न मोडलं तर त्याचा तू एवढा तमाशा केलास. त्यांचं तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय आणि ते मोडलंय, तर त्यांना नाही का ग वाईट वाटणार? काही माणुसकी वगैरे आहे का नाही? का आपलं दिलंय तोंड म्हणून वाटेल ते बोलत सुटायचं, निंदा करत सुटायची फक्त लोकांची? बावळट कुस्ती. हो पण वहिनी, आता ग नंदे, आता काय? हिने दादांना सांगितलं तर? सांगितलं तर सांगू देत. आपण असं काही बोललोच नाही असं म्हणायचं. पण हिला काय झालं? आपल्या समोर गरड ओळखली ना, देवाने शिक्षा दिली तिला. या मुलीला ना बोलायची अजिबात पोच नाही. मलाही असंच वाटतंय बाई. हा म्हणजे मोठ्यांचा मान वगैरे असलं काही नाही तिच्याकडे. अरे माझ्याशी तर ती बोललीच नाही, तिचा आवाज मी ओळखेन ना म्हणून. मला माहित नव्हतं आपल्या उर्मिशी ती असं वागली, नाही तर चांगलीच झापली असती तिला. नाही, मी तर झापणारच आहे तिला. म्हणजे आता उर्मीकडे गेलो ना की पहिल्यांदा चांगली खरडपट्टी काढणार मी तिची. उर्मीकडे गेलो की म्हणजे काय का म्हणजे काय, जायला हवंय ना आपल्याला लेकीकडे. हा, उर्मी, तू जरा दूरध्वनी करून तरी विचार काय झालंय ग. माई अहो, ती लोक येतच असतील. हा, पुनर्वसूने तरी दूरध्वनी करायचा ना, काय झालं ते कळवायचं आपल्याला. पुनर्वसू म्हणालाय ना आल्यावर सांगेल म्हणून. इथे आपला जीव टांगणीला लागलाय ना ग. काय झालं ते कळत नाही इथे बसून. माई, आलीच ती लोक. मी पाणी आणते. अहो अदिती, हो काय झालं? झालं ना बोलणं? पुनर्वसू, काय झालं? बाई मला तर विचारूच नकोस तू. चहा टाकू का? नाही नको, ही काही चहाची वेळ नाही. रामचंद्र, अरे तू तरी सांग काय झालं? काही नाही माई, ती लोक खूप वरमली होती. त्यांना अशी भीती वाटत होती की दादांनी जर त्यांना वाळीत टाकायचं ठरवलं तर आजूबाजूच्या गावातली लोक त्यांच्याशी संबंध तोडतील, त्यांच्याशी कुठलाही प्रकारचा व्यवहार करणार नाही, त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांची मुलगी करून घेणार नाही, त्यांना मुलगी देणार नाही. हो माहितीये मला ते. हो, आणि सगळ्यांना वाटत होतं की दादांनी तसं करावं. मग पण दादांनी तसं केलं नाही. दादा म्हणाले त्यांची जशी चूक आहे तशीच वडील म्हणून माझीही चूक आहे. एक वडील म्हणून मी स्थळाची नीट चौकशी केली नाही. त्यामुळे खासगी सूड उगवण्यासाठी मी माझ्या अधिकारांचा वापर करणार नाही. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना यथावकाश मिळेलच. दुष्कर्म करून कोणाचीही सुटका होत नाही. खरंय, देवच चांगली अद्दल घडविल आता त्यांना. देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणाव. आणि जावई बापू, त्यांचं काय म्हणणं होतं? ते तुझे जावई राहिलेले नाहीयेत माई आता. आणि त्यांचं आणि दादांचं बोलणं झालं. त्यांनी संपूर्ण गावासमोर दादांचे पाय धरून माफी मागितली आणि त्याच्या आईवडिलांनी पण मान्य केलं की जातीपातीचा विचार करून त्यांच्या मुलाचं असं त्याच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून त्यांच्या हातात काहीच लागलं नाही.
त्यांची घोर चूक झाली आहे. मी असते ना तर एक कानाखाली वाजवली असती त्याच्या. पुनर्वसून केलं ते. बरं झालं. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करायला लाज नाही वाटली त्याला. त्यांनी आदितीचे पाय धरून माफी मागितली. खूप रडलेत ते. त्याच्या रडण्याचं काय कौतुक. माझ्या लेकीला एवढं रडवलंय त्यांनी. पण मग ठरलं काय आहे? ते तयारीतच आले होते. ते डिवोर्स पेपर सोबत घेऊन आले होते. दादांनी जरा विचार करायला वेळ मागितला, पण जीजीनं जरासाही वेळ न घालवता त्याच्यावर सह्या केल्या.